आपलं बस्तान व्यवस्थित व्हावं, अंडरस्टँडिंग व्यवस्थित व्हावं म्हणून पवार साहेबांनी सूचना दिली. काही पावलं आम्ही मागे घेतल्या, काही जागा आपण सोडल्या, पण 10च घेतल्या आणि 10 पैकी 8 9वी सातारची जागा पण निवडून आल्यासारखी आहे. त्यामुळे 9 ठिकाणी पवार साहेबांचा प्रभाव आज निर्माण करण्यात आला. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढंच सांगेन की महाराष्ट्रभर पवार साहेबांची लाट आपण सगळ्यांनी पाहिली. काही लोकांचा प्रयत्न होता पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवायचं. पवार साहेबांना बारामतीत अडकवून ठेवलं की सगळा महाराष्ट्र मोकळा होईल अशी भावना काही लोकांच्या मनात होती. पण महाराष्ट्र निवडणुकीत पालथा घालणार नाहीत ते पवार साहेब कसले. पवार साहेबांनी सगळा महाराष्ट्र पालथा घातला. मी 1990 सालची निवडणूक लढवली पहिली. पवार साहेबांचा झंझावत आपल्यापैकी अनेकांनी बघितला असेल, पण तरुण पिढीला माहित नाही. दिवसाला 15-15 20-20 सभा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पवार साहेब घ्यायचे. इस्लामपूरला पवार साहेबांची सभा झाली की आपली निवडणूक संपली, आपण विजयी झालो या भावनेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातले आमदार होते. आणि म्हणून महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम अनेक वेळा पवार साहेबांनी केलं. खरं म्हणजे मला अनेकांना बारामतीत पवार साहेब अडकतील असं वाटत होतं. निवडणुकीचे बरेच डाव पवार साहेबांनी बघितलेले आहेत. दिल्लीश्वरांची इच्छा होती की पवार साहेब बारामतीत अडकले पाहिजेत. सुप्रियाताईंना पराभूत करण्यासाठी जंग पछाडण्याचं काम झालं. हे तुम्हाला मी वेगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही. अमिताभ बच्चनच्या शहनशाह पिक्चर मधला एक डायलॉग आज मला आठवतोय. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है मेरा शरद पवार. मी अमोल कोल्हे नाही, मी वन्स मोर करू शकत नाही, ते त्यांनाच जमतं. पण मला हे सांगायचंय की मी सांगितलं होतं तुम्हाला पार्टी सोडून जायची लोक. 19 साली मी सांगितलं अ गेला तर ब आहे, ब गेला तर क आहे, क गेला तर ड आहे, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. आज त्या वाक्याची खरेपणा आज पवार साहेबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीत आज लोकांना आणि महाराष्ट्राला दिसून येतोय. खरं म्हणजे मी प्रत्येकाला सांगायचो, पवार साहेबांना अनेक आमदार सोडून गेले.